प्रभाग क्रमांक 22 मध्ये भाजपच्या उमेदवारांकडून धोंडीबा वस्ती, रामवाडी, अंबाबाई मंदिर इत्यादी परिसरात पदयात्रा काढण्यात आली। सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक 22 मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या प्रचारादरम्यान विकास कामांबाबत नागरिकांमध्ये सकारात्मक व विचारपूर्ण चर्चा होताना दिसत आहे। भारतीय जनता पार्टीचे उमेदवार किसन जाधव, दत्तात्रय नडगिरी, अंबिका नागेश गायकवाड, चैत्राली शिवराज गायकवाड हे पदयात्रा, घरोघरी भेटी व गाठीभेटींच्या माध्यमातून गुरुवारी धोंडीबा वस्ती, रामवाडी, अंबाबाई मंदिर परिसर येथील मतदारांशी थेट संवाद साधत असून त्यांच्या अपेक्षा, समस्या व सूचना जाणून घेत आहेत। याप्रसंगी राजू जाधव, दीपक जाधव लॉन्ड्री, कैलास हटकर, समीर सिकंदर शेख, अंकुश गायकवाड, फिरोज पठाण, शाहनवाज कवठेकर आदींची उपस्थिती होती। प्रभागात आतापर्यंत मूलभूत सुविधांसोबतच स्वच्छता व्यवस्थेचा दर्जा सुधारणे, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक आरोग्य सेवा, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा, अंतर्गत रस्त्यांचे सुशोभीकरण तसेच सार्वजनिक जागांचे सौंदर्यीकरण यावर भर देण्यात आल्याचे नागरिक सांगत आहेत। गेल्या 2 दशकांपासून प्रभागाच्या विकासाशी संबंधित असलेल्या नागेश गायकवाड यांच्या कार्याचा वारसा यंदा अंबिका गायकवाड पुढे नेत असून त्यांच्या संपर्क मोहिमेलाही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। आम्ही विकासाची आश्वासने देण्यापेक्षा नागरिकांना नेमका कोणता विकास हवा आहे हे प्राधान्याने जाणून घेत आहोत। नागरिकांच्या सूचनांनुसारच पुढील काळात प्रभाग क्रमांक 22 च्या विकासाची दिशा ठरवली जाईल, असे मत उमेदवार किसन जाधव यांनी व्यक्त केले। ही विकासाची गंगा माझ्या प्रभाग 22 मध्ये यावं हा संकल्प घेऊन आम्ही मतदारांना गाठीभेटी घेत आहोत। मी मतदारांना आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो की किसन जाधवच्या मनातील संकल्प नसेल, नागेश गायकवाडच्या मनातील संकल्प नसेल, इतर दोन्ही उमेदवारांच्या मनातील संकल्प नसेल, ज्या ज्या ठिकाणी मी मतदारांना भेटी घेत आहे, मतदार मला प्रभाग 22 चा विकास कशा पद्धतीने करावा, प्रभाग 22 मध्ये काय हवा आहे, प्रभाग 22 मध्ये कशा पद्धतीने डेव्हलपमेंट हवा आहे, मतदारांच्या मनामधील विकास येत्या सत्रामध्ये आम्ही करून दाखवणार आहोत। हा अभिवचन, हा विश्वास मी मतदारांना देत आहे। या पुढील काळात प्रभागासाठी दीर्घकालीन नियोजनबद्ध व सर्वसमावेशक विकास आराखडा राबविण्याचा मानस उमेदवारांनी व्यक्त केला आहे। तसेच इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक संस्थापक लक्ष्मण जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या नेतृत्वात इच्छा भगवंताची परिवाराचे पदाधिकारी आणि सदस्य यांनी देखील प्रचारादरम्यान आपली स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवीत मतदारांपर्यंत जाऊन भाजपाच्या 4ही उमेदवारांना विजयी करा असे आवाहन करत आहेत। प्रचाराचा वेग पाहता 4ही उमेदवारांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे।